संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. पळसदरी येथे ट्रान्सफॉर्मरच्या चोरीचा उलगडा, 3 आरोपींवर गुन्हा दाखल. कर्जत तालुक्यातील पळसदरी परिसरात दिनांक 9 मार्च रोजी झालेल्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल व ऑइल चोरी केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 9 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी 100 kVA क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर मधील सुमारे 40 किलो वजनाची तांब्याची कॉईल व सुमारे 60 लिटर ऑइल चोरी करून नेले. या चोरीतील मुद्देमालाची किंमत अंदाजे 40,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी नेरळ येथील हजारे नगर येथील रहिवासी संजय दगा गाठे वय वर्ष 54 यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासाच्या आधारे पोलिसांनी आकाश घनश्याम मीना वय वर्ष 24, निखिल सुरेश पवार वय वर्ष 23 आणि हरेश विनोद कानद वय वर्ष 25 तिघेही राहणार अंबरनाथ, जिल्हा ठाणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2), 324(3) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार जयवंत काठे करीत आहेत.